नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार। कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरं बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। करू शकता शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा, राज्याची मंत्र्यांची केंद्राकडे मागणी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। बघू शकता महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पन्न घेतात। केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेतली आहे। ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा हा मिळणार आहेतच। देशातील या ठिकाणी बघितलं एकूण कांदा उत्पादनात 55% वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील मे 25 मधील अनियमित पावसामुळे जबरदस्त फटका बसला आहे। कांद्याचे पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि पणन मंत्री रावल यांनी सोमवारी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली। यावेळी झालेल्या बैठकीत या ठिकाणी बघितलं तर महत्त्वाची अपडेट आहे। राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ NSCF यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करा, मध्यस्थांची भूमिका कमी करा अशी मागणी केली। त्याप्रमाणे महाराष्ट्र कृषी पणन मंडळ व नेदरलँडच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे आशियातील प्रथम राष्ट्रीय काढणी पश्चात तंत्रज्ञान संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात आली आहे। हरितगृह तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण देणारी संस्था शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकून उत्पन्नाचा मूल्यवर्धन, साठवणूक आणि बाजारपेठेतील स्थैर्य वाढवण्यास मदत करणार आहे। या संस्थेला नोडल एजन्सीची दर्जा देणाऱ्या मागणीचे निवेदन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंत्री कोकाटे आणि मंत्री रावल यांना दिले आहे। धन्यवाद. लक्ष्मी.